पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम शिवपार्वती हर हर गंगे लक्ष्मीनारायण ब्रह्मा सरस्वती नमो. ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. पूर्वी क्षीर सिंधू मंथुनी, चतुर्दश रत्ने काढिले निवडुनी. पूर्वी समुद्र मंथन झालं, त्यातून 14 रत्ने बाहेर काढली आणि त्याप्रमाणे तैसा राम कथा नव शोधुनी राम विजय काढिला. आणि वाल्मिक ऋषींनी लिहिलेल्या रामायणावरूनच श्रीधर स्वामींनी रामविजय ग्रंथ निर्माण केला. दह्यांचे पोटी निघे नवनीत. बघा, दह्यापासून लोणी तयार होत असतं आणि लोण्यापासून तूप तयार होत असतं. त्याप्रमाणे की स्वाती तो या पासाव मुक्त, तैसा दशरथा पासाव रघुनाथ. त्याप्रमाणे दशरथ राजाच्या पोटी साक्षात वैकुंठनाथ जन्माला आले, श्री महाविष्णू जन्माला आले रघुनाथ या नावानं. महिमाद्भुत तयाचा की ज्ञान पासून शांती, की शांतीपासून विरक्ती. बघा, ज्ञानापासून, ज्ञान हे माणसाकडे पाहिजे. ज्ञान भरपूर असलं की तिथं शांतता असते, किंवा शांतता असेल तर विरक्ती म्हणजे साक्षात त्याला वैराग्य प्राप्त होत असतं. की विरक्तीपासून निवृत्ती म्हणजे मोक्ष शेवटी. तैसा वाल्मिक मतीचा विस्तार. त्याप्रमाणे वाल्मिक ऋषीने जो रामायण कथेचा विस्तार केला, तो हा रामकथा अब्दिसाचार. याचा पावावया पैल पार, वक्त्याशी शक्ती नव्हेची. आणि इतका मोठा विस्तार आहे. 100 कोटी रामायण वाल्मिक ऋषी निर्माण केलं आणि त्याचं श्री साक्षात कैलासनाथ शिव भगवंत रोज वाचन करत असतात. तो हा रामकथा अब्दिसाचार. एक वेळ समुद्राचा शेवट होईल, पण ह्या रामकथेचा शेवट होऊ शकत नाही, एवढी मोठी ही रामकथा आहे. आयाचा पावावया पैल पार, वक्त्याशी शक्ती नव्हेची. आणि ह्याचा शेवट पाहायचा म्हटलं तर ती वाचणाऱ्याकडे शक्ती नाही आणि ऐकणाऱ्यांच्याकडे सुद्धा ती शक्ती नाही. जो पिढीला दरिद्रे करुण, जो गरिबीने पिडलेला आहे, त्यास मार्गी सापडे बहुत धन. एखाद्या गरीबाला रस्त्याने चालता चालता धन सापडलं तर काय होईल? परी तो यथाशक्ती करुण, मोठ बांधे जैशिका. जेवढं ओझं जाईल तेवढं तो बांधेल. तैसा यथामती करुण, राम विजय निवडिला पूर्ण. असो पूर्वाध्यायी वालीनंदन, रावणा सन्मुख बैसला. आणि मागच्या अध्यायामध्ये साक्षात वालीपुत्र अंगद रावणाच्या सभेमध्ये जाऊन त्याला कोणी बसायला आसन दिलं नाही, म्हणून रागा रागा स्वतःच्या शेपटीला इशारा केला आणि त्या शेपटीच्या सिंहासनावर त्याच्यापेक्षा उंच आसन करून बसले. मुकुटावरी शोभे दिव्यमणी. आणि मस्तकावरती दिव्यमण्याचं काय होतं? मुकुट होता. तैसांगद विराजे पुच्छासनी, मढे दशमुखायके श्रवणी. शब्दरत्न्याती सुरस. रावणाबरोबर बोलायला सुरुवात केली वालीपुत्र अंगदनी. आणि काय बोलताय ते ऐका. नरदेहाशी उण पाही. अरे म्हणले रावणा, तू तर दैत्य आहेस, एक वेळ मानव देह धरून बघ तरी. नरदेहाशी उण पाही, कीर्ती उरावावी भुवन त्रयी.
जेने धन्य धन्य सर्व हे बहुकाळ गे म्हणतील. अरे म्हणले बाबा, मानवाच्या जन्माला आल्याशिवाय, नरदेह धारण केल्याशिवाय पाठीमागं आपलं काहीतरी चांगलं नाव राहावं, लोकांनी आपल्याला धन्य धन्य म्हणावं, लोकांनी आपल्याला नाव जावं, असं काहीतरी माणसानं कर्तव्य करावं. विवेक सद्बुद्धीच्या बळे, माणसाकडं ज्ञान भरपूर पाहिजे, ज्ञानाची शक्ती जबर पाहिजे आणि परमेश्वराची कृपा पाहिजे. म्हणजे त्या माणसाकडून विपरीत गोष्ट घडत नाही, मन नाही त्या बाजूला वळत नाही, ते सरळ रस्त्यानं चालणार. दुर्बुद्धी त्याजावी कुशळे, संत संगती रसाळे, वचने हृदयी धरावे. संत काय सांगून गेले, संत महात्मा काय सांगतोय, याचा आपल्याला अभ्यास पाहिजे, ह्या आपल्याला त्याचं वळण पाहिजे, ते आपल्याला ऐकण्यास मिळालं पाहिजे. म्हणजे थोडंफार का होईना आपण वैराग्य प्राप्त होतं. विवेक सद्बुद्धीच्या बळे, दुर्बुद्धी त्याजावी कुशळे, संत संगती रसाळे, वचने हृदयी धरावे. कोणाचे हेळण न करावे, कोणाला त्रास देऊ नये, दुष्ट वचन न बोलावे, पराचे गुण जाणून बरवे, परोपकार करावा. कोणाला वाईट बोलू नये, कोणावर शब्दाचं ताडण करू नये आणि कधीही पशुपक्षाला मारू नये. आणि सर्वावर नेहमी भूती म्हणजे काय करावं, सर्वावर परोपकार करावा, सर्वावर दयामाया करावी. सर्वभूती जगन्निवास, यास्तव नक्की जे कवनाचा द्वेष. अरे सर्वांच्या हृदयामध्ये साक्षात श्री हरे विष्णूच आहे, म्हणून कुणाचाही कधी अपमान करू नये, द्वेष करू नये. वर्म स्पर्शाचे शब्द सदोष, सोसा कोणान बोलावे. एखाद्या समोरच्या माणसाला राग येईल, त्याचा अपमान होईल, त्याचे जेवण लागल, असा मुखातून शब्द काढू नये म्हणून सांगितलं. कोणी वालीपुत्राने अंगदने सांगितलं. काम क्रोध मद मत्सर, काम आणि क्रोध म्हणजे वाईट व्यसन, क्रोध आणि दुसऱ्याचे निंदा करण्याचं हे माणसाकडे सामर्थ्य नसावं. हे शत्रू घालावे बाहेर, नाशिवंत जाणून शरीर, सारासार विचार कीजे. पहिले शरीरातून हे या शत्रूला बाहेर हाकलून द्या, मग जगातील शत्रूकडे पहा. सकळ सत्कर्माचरण करावे, वेदाधारे करुण. आणि पापाची फेड ह्या जन्मातच करावी लागते, म्हणून हरिस्मरण करा, हरीचे जप करा, पोथीपुराण वाचा, योगासन करा, समाधी लावा. मी करता अभिमान ससाही न धरावा. मी हे करतो, मी ते करतो. माणूस काही करू शकत नाही, त्याच्या हुकमाशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलवू शकत नाही. जैसे जळावरी जलपत्र, ज्याप्रमाणे पाण्यावरती झाडाचं एखादं पान परिण भिजे अणुमात्र. बघा, ते जर असं पडलं पातळ व्यवस्थित किंवा असं उतन पडलं तरी सुद्धा ते जर वरचा भिजलं जात नाही. परिण भिजे अणुमात्र, तैसी सत्कर्मे करुणी सर्वत्र, न लिंपावे कोठेही. म्हणून वाईट कर्म न करता सत्कर्म करावं, म्हणजे वाईट कर्माचा नाश होतो. मनो जय करणे करुणी, मती योजावी भगवत भजनी. मनाचा विचार करून परमेश्वराला मागताना सुख मागावं, पण कसा, दृढ भक्ती आहे, दृढ सुख मागावं आणि ते चांगल्यासाठी मागावं. मती योजावी भगवत भजनी, जगदाभास मिथ्या मानोनी, आत्मस्वरूपी रमावे. माणसानं हमेशा रामकृष्ण हरी, गोविंद कृष्ण हरी, शिवहरी हे सर्व भगवंताची नेहमी नावं घ्यावीत. एकाच परमेश्वराच्या, एकाच ईश्वराच्या चरणाजवळ सगळं आपलं पुण्य जात असतं.
परधनाने परदारा, दुसऱ्याचं धन दुसऱ्याशी कधीही बळकू नये. परधनाने परदारा, तेथे चित्र घाली राक्षसेंद्रा. सद्भाव धरी जे बरा, सद्गुरु वचनी सर्वदा. सद्गुरूनं वरदहस्त देताना, वरदहस्त तुमच्या मस्तकावर ठेवताना काय सांगलेलं असतं त्याचा विचार केला पाहिजे. मनामध्ये सद्भाव सद्भक्ती ठेवली पाहिजे आणि सद्गुरूचं वचनाचं आपण मान राखला पाहिजे. सत्त समागमी चित्त ठेवून नेहमी परमेश्वराच्या भक्तीवर त्याच्या कृपेकडे लक्ष ठेवूनच वागावं. दूर त्यागावे दुर्जन, जिथं आपला काय पटत नाही, जिथं विरोधी लोक चालतात तिथं नाही बसावं, त्यांचं नाही ऐकून घ्यावं, नाही तर त्या पापाला आपण सुद्धा धनी असतो. क्लेश काळाल्या पूर्ण राक्षसेंद्रा, सद्भाव धरिजे बरा, सद्गुरु वचनी सर्वदा. सत समागमी चित्त ठेवून दूर त्यागावे दुर्जन, क्लेश काळालिया पूर्ण स्वधर्माचरण न सांडावे. न सांडावे म्हणून सांगितलं बघा. काय कसली वेळ आली तरी परमेश्वरावर ओझ टाकावं, परमेश्वरला शरण जावं, म्हणजे ते संकट दूर होईल. यथा न्याय राज्य करी दुष्ट तितके आधी सहारी, मग सदभजने अहो रात्र तनु आपली झिजवावी. अगोदर वाईट गोष्टीपासून स्वतः लांब झालं पाहिजे आणि स्वतः लांब झाल्याशिवाय माणूस सद्भजन करू शकत नाही, परमेश्वर त्याला मार्ग सापडत नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? संत संगती पाहिजे, भगवत भक्ती पाहिजे. तनु आपली झिजवावी शमदमा उपरती, दया क्षमा तितिक्षा शांती. हार ह्या जवळे रक्षाव्या नृपती, अहोरात्र प्रीतीने. अहोरात्र 24 घंटा माणसाच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष नाही पाहिजे. भक्ती वैराग्य ज्ञान आनंद सद्विद्या समाधान. भक्ती आणि वैराग्य ज्ञान जर असेल तर हमेशा माणसाला समाधान लाभतं, माणूस आनंदी राहतो. ही जवळ रक्षावी अनुदिन आत्मप्राप्ती कारणे. परमेश्वराचा मनामध्ये नेहमी ध्यास पाहिजे. मग काय होतं? आत्मप्राप्ती होतं. जेव्हाचा आत्मा तयार होतो मग आत्म्याचा शिव बनाय उशीर लागत नाही, आणि शिव बनलं की नारायण दिसल्याशिवाय राहत नाही. दैवे भाग्यविद्या होया पार. नशेमध्ये धन द्रव्य आणि संत संगती पुण्याचा मार्ग लिहिलेला असतो, काही लोकांच्या ह्याच्यामध्ये पापाचा मार्ग लिहिलेला असतो. पण तरीसुद्धा भगवंतानं आपला बुद्धी दिली, त्या बुद्धी चालवावी, त्या बुद्धीला कुठेही भटकू देऊ नये, त्या बुद्धीचा विचार करून त्या बुद्धीला चालना दिली पाहिजे. होया पार त्याचा गर्व धरावा नो मात्र, अथवा कालांतरी आल्या दरिद्र परिधीरण सांडावा. आपण श्रीमंत आहोत आणि एखादी गरिबी आली तर तिला लाजू नये, त्या गरिबीचं दुःख करू नये आणि स्वतःचा धीर सोडू नये. या लागी दशमुखावधारी माझी शब्दरत्ने हृदय धरी. याच्यासाठी मी सांगतोय ते शांतपणे ऐक. हे लंकादेश रावण, मी जे सांगतोय ज्ञानाचे 4 शब्द सांगतोय हे ऐकून घे आणि तसा वाग. तरी अयोध्या प्रभूशी मैत्री सर्व भावे करावे. आणि याच्यासाठी अयोध्येचा राजा श्रीराम याला शरण जा आणि त्याशी मैत्री कर. श्रीराम केवळ गुणनिधान. श्रीराम म्हणजे साक्षात नारायण आहेत, गुणनिधान महाज्ञानी आहेत, त्यांच्या पलीकडचा ज्ञानी कोणीच नाही रे बाबा. दुजयाचे अपार दोष गुण. समोरच्या माणसाकडं कितीतरी
वाईट गुण असले तर त्यालासुद्धा कल्याण हो आशीर्वाद देतात, त्यालासुद्धा आयुष्यभव आशीर्वाद देतात आणि त्याला सावरण्याचा एक मार्ग देतात. तत्काळ जाय विसरून अंत हा करण शुद्ध सदा. आणि त्या भगवंत श्रीरामाचं अंतकरण नेहमी गंगेच्या पाण्यासारखं रे निर्मळ असतं, सदा शुद्ध असतं. पराचे ऐकोनी सद्गुण स्वये वाखानी रघुनंदन. बघा, कुणी त्याच्या समोर जाऊ द्या आणि तो मनामध्ये कसाही असो, पण परमेश्वर नेहमी त्याला नावजतात. एक बाण एक वचन एक पत्नी वृत्ती जो. बघा, श्रीराम कसे आहेत? एक पत्नी एक वचने आहेत. त्या रघुपतीशी सख्य करुणी अर्पियाता जनक नंदिनी. त्या श्रीरामाशी दोस्ती कर, मित्रता कर आणि जनक नंदिनीला त्यांच्या हातकडे परत देऊन टाक. मग तो अक्षयी लंका भुवनी चंद्रार्कवरी नांदेका. आणि मग तो सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ह्या लंकेचा राजा म्हणून राज्य कर. तू जयाचा म्हणविशी भक्त. तू ज्यांना भक्त, ज्यांना परमेश्वर म्हणतोस, तू ज्याची भक्ती करतोयस, तो शिव रघुपतीशी ध्यात. अरे ज्या शिवाच्या जेव्हा तू उड्या मारतोयस, तो स्वतः शिव भगवंत रामाचं नामस्मरण करते. रामाला त्याने गुरु मानला आहे आणि तू त्या श्रीरामाबरोबर वैरत्व करतोयस, तर ते करू नको. तो शिव रघुपतीशी ध्यात त्याशी वैर करिता यथार्थ स्वामी द्रोही होशितो. अरे ते म्हणले वेगळे नाहीत. जो शिवभगवान आहे तोच राम आहे, तोच ब्रह्मा आहे, तोच नारायण आहे, तोच महाविष्णू आहे, तोच पंचमुखी महादेव आहे, विराट स्वरूपी महादेव आहे, विराट स्वरूपी नारायण आहे. सनक सनंदन संत कुमार विरेंच्यानी पुरंदर. हे रघुपतीचे आज्ञाधार तरी तो मित्र करीतो. अरे म्हणले साक्षात ब्रह्म ते त्यांचा मुलगा आहे, ते सुद्धा रघुपतीचं नामस्मरण करतात, तरी तो मित्र करीतो. आणि म्हणून श्रीरामाला मित्र करून घे. जो वेद उदया चळींचा दिनकर आज मामायेचा निजवर. बघा, वेद उदया चळीचा दिनकर जो सूर्यनारायण आहे, तो सुद्धा त्यांचा दास आहे, तो सुद्धा त्यांचं स्मरण करतो, त्यांचा अंश आहे. मामायेचा निजधर तो हा अयोध्यानाथ उदार तरी तो मित्र करे का. आदिनाथ आहेत नारायण आणि आदिशक्ती महालक्ष्मी आहे आणि तीच बाबा तोच हा राम आहे आणि आदिशक्ती ही सीता आहे. जो सुनीळ चितघन गर्भ जो अनंत ब्रह्मांडाचा आरंभ गुणसागर सीता वल्लभ तरी तो मित्र करीतो. काय सांगितलं? अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे, 14 भुवनांचा मालक आहे, सप्त पाताळाचा मालक आहे. त्या भगवंताचा तो गुण गा, त्या सीतावल्लभाचं म्हणजे श्रीरामांचं कृपा साध्य करून घे. कमलोद्भव कमलावर कपालधर ज्याचे आज्ञाधर तो हा जगद्वंद्य रघुवीर तरी तो मित्र करीतो. वेदशास्त्रे पुराणे जाण नारदादि गाती जयाचे गुण तो हा दशशत मुखांग शयन तरी तो मित्र करीतो. साक्षात म्हणजे शेषनाथाची शया करून जे त्याच्यावरती ती झोपलेले आहेत, त्याच्यावरती बसले आहेत, सहस्र फण्यांचा हा तो शेषनाथ आहे, त्याच्या शयेवर बसले आहेत. तो काय साधा माणूस नाही. शतकोटी अपराध करुण तो जरी परतो नाला शरण. बघा, शतकोटी अपराध, एक नाही दोन नाही 100 कोटी अपराध करून जरी मला शरण आला तरी सुद्धा मी त्या दुष्टाला काय करत असतो? क्षमा करत असतो.
असं माझ्या श्री सद्गुरू रामांचं हृदय आहे. तो जरी परतोने आला शरण, तरी तयावरी रघुनंदन सर्वाहुनी प्रीती करी. तरी सुद्धा हा रघुनंदन श्रीराम काय करेल, त्याच्यावरती माया करेल. भक्तिभावे अर्पिता तिळ, राम माने जायसा कणकाचळ. आपण साधा जरी निवद दाखवला किंवा साधी जरी वस्तू रामाला अर्पण केली, एखादी खाण्याची म्हणा, कोणत्याही धनातली म्हणा, तरीसुद्धा राम ते आपलं मानून घेतात. जो भक्तांचा होनी द्वारपाळ, अंतर्बाह्य रक्षित पै. बघा, बटुक रूप घेऊन गेले, छोटंसं डोक्यावरती छत्रीसारखी छत्री, आणि गेले त्याच्या दारामध्ये. अरे म्हणले, ए बलिराजा, मला काहीतरी दान दे. म्हणले काय पाहिजे? म्हणले काय देणार? हो, आणि तू काय घेणार? म्हणले मला 3 पाऊल फक्त जमीन पाहिजे. म्हणले दिली. 1 पाऊल स्वर्गात ठेवला, दुसरा वैकुंठात, आता तिसरा म्हणला कुठं ठेव? जवळ कायच नाही राहिलं, आता काय द्यायचं? म्हणजे ठेव माझ्या डोक्यावर. डोक्यावर ठेवल्याबरोबर आपला पाताळी गेला, आणि पाताळामध्ये गेल्यानंतर सांगितलं, हे बोले राजा काय पाहिजे? म्हणले देवा, तू द्वारपाळून राहा रे माझ्या द्वारावरती, बाकी मला काही नको. तरी त्या दीपंच रथनंदना, शरण जाये दीपंच वदना, जनक जाहे राम कन्या, भावनेर्पी रघुत्तमा. अरे माझी बहीण, माझी मुलगी म्हणून तीच प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन कर. दशकंठा तू परमज्ञानी. बघा कसा आहे, दशश्री रावण साधी व्यक्ती नाही, महापंडित आहे, ज्ञानाचा खजिना आहे. स्वतःची शिरं कापून भगवंताचं, शिवभगवंताचं भजन करणारा हा महान भक्त आहे. दशकंठा तू परम सज्ञान, टाकली वेदांची खंडे करुण. अरे 4 वेदाची खंडे केलीस, 4चे 6 वेद केलेस, आता तू महाज्ञानी आहेस. तरी पद्मिनी पती कुलभूषण, सखा करी सर्वस्वे. अरे तू कशा मुनीचा मुलगा आहेस? ब्राह्मण आहेस. अरे काहीतरी विचार कर. आयशी अंगदाची वचने, अतिवेक भूमीची निधाने, की भक्तिसागरींची रत्ने, दशकंठाशी समर्पिली. एवढं ज्ञान वालीपुत्र अंगदाने रामाच्या रामकृपेमुळे त्याला सांगितली. यावरी तो दशकंठ धर, परमा दुर्बुद्धी अविचार. कारण तो विवेक स्वतःचा त्याच्याकडे राहिलाच नव्हता, त्याच्याकडे फक्त पापच राहिलं होतं. ज्या माणसाकडे फक्त पापच असतं, त्या माणसाच्या मुखातून कधीच चांगले शब्द बाहेर पडणार नाहीत. परम दुर्बुद्धी अविचार, घृते शिंपीजी वैष्णानर, तैसा क्षोभला ते काळी. जेवढं अंगदाने सांगितलं तेवढं इकडून फुकले वारे तिकडून गेले, म्हणजे सोनाराचे कसं म्हणतात तसं. म्हणजे जेवढं सांगितलं पण ते सगळं वायार्थी केलं. तो रावण का शोधीवर आला नाही, तो उलटच बोलायला लागला. साधूचे वर्म लक्षण, छळती जेवी दुर्जन, तै सांगदा प्रति रावण, बोलता झाला ते काळी. बघा एवढं ज्ञान सांगितलं, संपूर्ण ज्ञान सांगितलं, पण महापंडित असून सुद्धा त्याची बुद्धी वायरती गेली होती. का तर त्याच्या मनामध्ये एकच विषय होता, विषय वासनेचा, आणि त्या विषय वासनेच्या पायात तो दुर्बुद्धीहीन झाला. त्याच्याकडं चांगली बुद्धी राहिलीच नाही. म्हणे रे मरकटा विचारा, कोणाचा तू पाले खाईरा, मज रावणाशी पामरा, शिष्टाई करू आलाशी. मोठा म्हणला ज्ञान लागून गेलास. तू जर म्हणला वाढणार आहे, तू का रे मला ज्ञान शिकवतो? आणि हे
रामशिष्टाय करायला तो माझ्याकडे आलास. मशका अग्नी पुढे तृण, अग्नी पुढे काय बी उद्या ते जळून राख होतं. की शिवा पुढे पंचबाण, की मृगेंद्राशी गुण, जंबुक शिको पातला. अरे म्हणला अग्नी पुढे येऊन उंदरानं त्याची तिथं वल्गना करावी, किंवा शिवा पुढे बसून त्याला बाण मारण्याचा प्रयत्न करावा का, किंवा हरणाला पाहून त्याला म्हणला बाण मारावा, किंवा कोल्हा ओरडतोय लांडगे ओरडतात म्हणून काय त्याला वाईट म्हणावं. तसं मी तुला वाईट समजतो म्हटला. तू गो वल्गना करू नको माझ्यासमोर. मरकटा तुझा पिता कोण, तो सांगे मजला गुण, यावरी तारा हृदय रत्न, प्रतिवचन देतसे. आणि रावण महाराजांनी विचारलं, अरे तुझा बाप कोण, आई कोण. त्याने ते आपल्या आईचं नाव तारावती सांगितलं, ताराबाई सांगितलं. आणि वडिलांचं, माझा पिता हे कोण, तो तुने नसे दुर्जना अजून. अरे म्हणले वेड्या माणसा, अरे मूर्खा, माझा पिता कोण तुला माहीत नाही का रे, तुझे ओळखीचं नाही का, तुला समजून सांगतो ऐक. माझा पिता हे कोण, तो तुने नसे दुर्जना झुण, जेने कक्षेत तुझं दाटून, केले स्नान चतुहा समुद्री. अरे तू एवढा मोठा स्वतःला राजा समजतोयस, अभिमानी समजतोयस. हो, तुला गर्व भरलाय, अहंकार भरलाय तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये, म्हणून तुला चांगलं काही आठवत नाही का. माझ्या बापानं तुला असं काकेमध्ये धरून 4 समुद्राचं स्नान करेपर्यंत तुला सोडला नव्हता. त्याच वालीचा मी पुत्र अंगद आहे. मग माझे पालकावरी देख, तुझं बांधिला जैसा मशक. अरे उंदराला बांधावं किंवा मांजराला बांधावं असं बांधून तुला माझ्या वडिलांना काकेत मारून नेला होता. तुझ्या दाड्या मिशा सकळीक, म्या चोपडिल्या बाळपणी. अरे त्या म्हणले मी बापाच्या मांडीवर होतो, लहान होतो, बाळपणी म्हणजे लहान होतो, पण तुला घरी आणल्यानंतर तुझ्या म्हणला दाड्या मिशा मी स्वतः वडल्या रे हातानं. हां, अरे म्हणले दैत्या, नाही रे बाबा, तुला चांगली बुद्धी देवान दिलीच नाही. माझ्या मूत्रोदके करुण, मशका तुझे कंटाळले म्हण. आणि म्हणलं मला मांडी घेतल्यावर मी लघवी केली, त्या लघवीनं तुझे दाढी मिशे भिजून गेले सगळ्या, तुला माहीत नाही का रे. भिक्षा मागे वाळीशी, आणि हात जोडून पाया पडून साष्टांग नमस्कार घालून माझ्या बापाला द्यायची भिक्षा मागत होतास. मला सोड, मला सोड, मला जाऊ दे. तुझे मुखाशी मशी लावून, शिरी पाच पाट काढून. काय केलं, तुला आता समोर बसवला, आंघोळ घातली, आणि तुझ्या डोक्याला 5 पाट काढले, म्हणजे 5 ठिकाणी असे डवचे मारले, पण पुढच्या ह्याच्यापासून मागच्या ह्याच्यापर्यंत. तुझे मुखाशी मशी लावून, शिरी 5 पाट काढून, लंकेत दिला तुझं भिरकावून, पाये धरुणी ते काळी. 5 पाट तुझ्या डोक्यावरती काढले, केस काढले 5 ठिकाणचे, आणि ते तसेच लांब लचक पाठ, आणि तुझ्या मिशा दाड्या काढून तुला पायानं उडवून दिला, आणि तू कुठून पडलास, तुझ्या लंकेमध्ये येऊन पडलास. आयसा शक्रसुत महाबळी, असा माझा वडील म्हणजे साधी गोष्ट नाही, सूर्यपुत्र वाली आहे. तू गुंतलाशी ज्याचे कक्षेतळी, तयाचा मी सुत काळी, शिक्षा तुझं करू आलो. आणि त्या वालीचा म्हणले मी पुत्र आहे, आणि तुला शिक्षा करण्यासाठी मला श्रीरामाने इथं पाठवले. आता पुससी कवनाचा दूत, अयोध्यापती जो रघुनाथ. आता जर विचारशील मी कोणाचा दूत आहे, अयोध्यापती श्रीरामाचा दूत आहे. तुझ्या उरावरील चाप अद्भुत, जेने उचलून मोडिले. अरे सीतेच्या स्वयंवराच्या वेळी सुद्धा तो आला होतास, पण बाण उचलताना, तो धनुष्य उचलताना, एवढं जड धनुष्य उचलता तुला आलं नाही, आणि ते धनुष्य तो छाती घेऊन पडलास. त्यावेळी मला वाचवा, मला वाचवा म्हणत होतास. त्यावेळी तुला कोणी वाचवलं, श्रीरामानेच वाचवलं. जेने ताटिका मर्दून, अरे जी ताटिका कोणाला मरत नव्हती, देवादेकांना सुद्धा, ते रामाने एका बाणामध्ये तिला मारली. 20 कोटी पिशताशन, त्या सई सुबाहू मारून, मारेच उडविला बाण वाते. एवढे मारले, कोण नाहीत रे ठेवले.
तुझी भगिनी शूर्पणखा, अरे तुझी बहीण शूर्पणखाचा ऐक. तुझी भगिनी शूर्पणखा जेणे केली निर्नाशिका. अरे तुझ्या बहिणीचं सुद्धा नाक कोणी कापलं? माझ्या भावानेच, म्हणजे साक्षात लक्ष्मण भगवंताने कापलं. तो सौमित्राग्रज स्मरारी सखा. तो तिसरा कुणी नाही. कोण आहे? सुमित्रा पुत्र, दशरथ नंदन साक्षात लक्ष्मण आहे. वधोनिया खरदूषण निष्कंटक केले जनस्थान. त्या राम पंचाननाची वस्तू चोरून घेऊन आला जंबुका. अरे एका बाणाने त्या सगळ्याचा सार केला. लाखो दैत्य मारले तुझे, तरी तुला का घाम नाही फुटला अजून? आणि नुसता कोल्ह्यासारखा भुंकत राहिलायस. होम शाळे तरी घो निश्वान, पळे पुरोडाश घेऊन, की देवगृहात मलिन हिंसक जैसा संचरे. बघा, धर्मशाळेत एखाद्या माणसानं राहावं आणि त्यानं जेवण सोडावं आणि एखाद्या कुत्र्यानं घेऊन जावावं, पळून जावं, त्याला वापस ठेवावं, त्याप्रमाणे. किंवा देवगृहामध्ये देवगृह सुंदर करण्यासाठी त्याला पुन्हा मलिन करावं, असं हिंसक वाईट वळण तुला लागलेलं आहे. की गृही नसता मुख्य धनी. अरे घरामध्ये एखाद्या बायकोचा भ्रतर नसताना तस्कर रे घे कोश सदनी. माणूस दारामध्ये आल्यानंतर पहिले विचारतो घरामध्ये कोण आहे. बायका म्हणून शकता असला ते म्हणते मी एकटीच आहे हो, मग तुझ्या धन्याला बोलव, असा म्हणतो दारात येणारा भिक्षेकरी. पण तसा तू नाहीस. तस्कर रे घे कोश सदनी, तैशी जानकी उचलवणी, आलाश घेऊन पतिता. अरे म्हणले संन्याशाच्या रूपात गेलास आणि तिला म्हणलास की ह्या संन्यासाचं मी संत आहे, संन्यास आहे, मला जरी भिक्षा नाही दिली तर तो सत्व जाईल. आणि ती बिचारी भोळे भाबडे तुझ्या शब्दाला भाळले आणि तू तिला उचलून रथामध्ये बसवलंस. त्या तुझा चोराचा काढील माग, सुवेळेशी आला सितारंग. आणि तुझा शेत घेत आम्ही तुझ्याच लंकेतल्या सुवेळा पर्वतावरून बसलो आहे. तुझे आयुष्याची धरली शिग, ते तू नेनशी शतमूर्खा. अरे तुला मारण्यासाठी आम्ही ठिकाण सगळे आलेलो आहोत. तू मूर्ख आहेस म्हणले. तुला अजून सुद्धा काय देव बुद्धी देत नाही. पुच्छी पाय पडता देख, खवळे जैसा दंद शुक. अरे अरे इंचवा जर म्हणले आपला सजेसच जाता जाता पाऊल पडला तर ते फटका मारल्याशिवाय राहत नाही. तसा आम्ही तुला आता फटकारा मारणारच आहे. तैसा प्रत्युत्तर दशमुख, अंगदासी देतसे, म्हणे रे मरकटा मी दशवदन. काय म्हणतोय रावण? अरे म्हणले मरकटा अंगदा मी कोण आहे? दशशिरी रावण आहे. क्षणे टाकवीन गिळून, कुंभकर्ण ते सांगोनिया. माझा भाव म्हणले कुंभकर्ण 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागा राहतो. त्याला उठवीन आणि सांगेल ह्याला खाऊन टाक म्हणून, ह्याला गिळून टाक म्हणून सांगेन. सुरासहित शस्त्र नयन, बंदी घातला आकळून, ते काय मानव राम लक्ष्मण, जिताच्या नीन धरुणी. अरे म्हणले 33 कोटी देवी सगळ्यांना मी बंदिस्त करून आणून कुठं माझ्या तुरुंगावर ठेवलंय. गरुडे सर्पमस्तकीचा मणी, नेला तू जरी दिला नोनी, तरी तुम्हास जनक नंदिनी, प्राप्त होईल माघारी. म्हणले गरुड जरी म्हटला मी माझा मस्तकाचा मणी आणून देतो तुम्हाला, तरी सुद्धा मी सीतेला माघारी पाठवू शकत नाही. गजमस्तक विदारुण, मुक्ते घेऊन गेला पंचवदन, तो भिवून देईल जरी परतोन, तरी जानकी देईन माघारी. बघा ऐरावत जरी आणून दिला, हो त्याचं मस्तक वेदरून त्यातल 5 मणी काढून जरी मला दिलं, तरी मी जानकी देईन माघारी. म्हणजे
भिवून देईल जरी परतोन. मग तुला मला वाटलं मी एवढं जरी दिलं आम्ही तरी हा जानकी देऊ शकेल, पण मी देणार नाही. अरे इंद्र माळा गुंफोन नित्य देतो मज लागून. अरे ज्याची थोरवी सांगतो त्या इंद्राची तो मला रोज फुलांच्या माळा बनवून देतो. छत्रधरी रोहिणी रमण. आणि चंद्र सूर्य काय करतायत? छत्र धरतायत माझ्याकडं, डोक्यावरची छत्री धरतात दोघं. सहस्र किरण दीपिका धरीन रसनायक वाहे पाणी. वरुणाच्या पाणी भरतोय माझ्या घरी. वस्त्रे धुतसे सदा अग्नी. माझी कपडं कोण धुतो? अग्नी महाराज धुतात. गृहींचा केर काढून लोक प्राणेश टाके तसे. अरे ज्याला आपण काळ म्हणतो, हो, ते माझे कपडे धुवून वाळत टाकतोय, वाळून आणून देतोय मला. ऐसा मी समर्थ दशवक्र. असा मी समर्थ महाशक्तिशाली दशमुखी रावण आहे. ते कायशे नरवानर मागे कपाले खायर चोरून लंकेत आला. आणि म्हटलं पाठीमागच्या बी टायमाला तुझ्यासारखाच वानर एक लंकेमध्ये आला होता. तेने उपडीला अशोकवन. त्यानं अशोकवनाचा विध्वंस केला. आम्ही सभेशी आणले धरून पुच्छास लावी लागण नगर जाळून पळाला. आणि म्हणले तो अशोकवनाचा विध्वंस केला, सगळं नगर जाळून निघून गेला. तो पुन्हा भेटेल जरी वानर. आणि तो जर वानर पुन्हा मला भेटला तर काय करो? तत्काळची करीन चुर. एका ठोशातच त्याला जे मी दोस्त करीन. मग म्हणे वाळी पुत्र ऐक मशका राक्षसा. आणि मग मात्र वाली नंदन अंगद रागवला. त्याला काय म्हणतो? हे मशका, म्हणजे म्हणला हे उंदरा, हे रावणा, ऐक, तुझे असंख्य दळसहारून टाकले 7 पुत्र मारून. अरे म्हणले ते एकटा होता तरी तुझा अखंड जेवढं सैनिक आहे, जेवढा दळ भार तेवढा नाश केला आणि तुझे 7 पुत्र मारून गेला. इंद्रजित विवरी कोंडून. तुझा एवढा मोठा इंद्रावर विजय मिळवणारा पुत्र सुद्धा त्याला कोंडून ठेवला भोयारामध्ये. अशोकवन विध्वंसिले तै तुझे बळ रावणा कोठे गेले होते खळा. म्हणले ना ते म्हणले अरे माकडा, अरे उंदरा, ते तुझं बळ कुठे गेलं होतं? तुझी ताकद कुठे गेली होती? तुझी बुद्धी कुठं होती रे? तुझं शिक्षा करावया दुर्जना पुन्हा मारुती आला आहे. आणि म्हणजे तोच मारुती आता सध्या सुवेळा पर्वतावर आहे, तोच येतोय तू संग युद्ध करण्यासाठी. शिक्षा करावया दुर्जना पुन्हा मारुती आला आहे. त्रिभुवनपती सीता वल्लभ जो त्रैलोक्य नगरा रंभ स्तंभ त्यास मनुष्य मनसी तो रासभ दशमुखाचा यथार्थ तो. अरे म्हणले दशशिरी आहेस, दशमुखी आहेस, पण तुझ्या एका बी शहरामध्ये कसली चांगली बुद्धी नाही, सगळी वाईटच बुद्धी आहे. अरे हा प्रभू राम सीतावल्लभ म्हणजे सीतेचा मालक आहे, तो साक्षात विष्णू लक्ष्मी आहेत हे. अरे हा मल्ल खांब आहे, ह्या खांबावर सगळे ब्रह्मांड तरलीत. हा सर्वस्वी आहे. ह्याच्याच उंगलीवर गिरनार पर्वतसुद्धा तरुण राहिला. अनंत ब्रह्मांड त्याच्या एका हाताच्या बोटावर तरंगत असतात, तरत असतात, राहत असतात. तो रासभ दशमुखाचा यथार्थ. अरे म्हणले तू बैल आहेस साधा रे. इतर ओहळाने भागीरथी वरकड गजाने ऐरावती उच्चे हा स्रवा तो सूर्यरथी इतराश्वा समान नोहे. बघा काय सांगितलं. भागीरथी नदी, इंद्राचा ऐरावत, विश्वकर्मा जो सूर्यरथामध्ये बसून आकाशामध्ये इकडून तिकडे जात आहे, त्याच्या रथाला 7 अश्व आहेत. खद्योताने चंडकिरण किंवा कागाने सुपर्ण. ज्याप्रमाणे चंद्र आणि ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस त्याप्रमाणे तैसे वानराने वायुनंदन नव्हती समान राक्षसा.
परिसाने इतर पाषाण. अरे म्हणले परिस आणि इतर पाषाणात काय फरक आहे का नाही. वरकड पशु आणि शिववहन, भगणे आणि रोहिणी रमण, नवे समान राक्षसा. अरे सगळ्याला एकसारखं नका समजू रे बाबा. शिव विराट स्वरूप शिव आहे, महान आहे, पंचमुख्य आहे. नारायण तसाच आहे, ब्रह्मा तसाच आहे. कोणाला कमी समजू नकोस. इतर पर्वताने कनकाचळ, इतर किरड्याने फणी पाळ, तैसा मनुष्य समान तमाल निळ, अपवित्रा तू केवी म्हणशी. अरे चांगलंच म्हण, देवाधिकाड नाव ठेवतोयस. तू दशमुखांचा बस्त होशी, शिवरे मातलाशी, सीतादेवी निशेशी, आदिमाया भवानी. अरे म्हणले तू सीतेला आणू शकलास, पण खरी सीता पहिलीच रामाने अग्निदेवाला बोलवून त्याला सांभाळायला सांगितली होती, आणि छायारूपी तू सीता घेऊन आलास. नाही तर तू काय तिला आणू शकतोस. ती काय आहे, महाशक्ती आहे, आदिमाया शक्ती आहे ती. रणमंडळ हे होमकुंड, राक्षसाहुती पडतील उदंड, शेवटी पूर्णाहुती प्रचंड, तुझी पडेल दशमुखा. सगळे राक्षस मरतील, कोणी दैत्य राहणार नाही, मुलं बाळं राहणार नाहीत, तुझा वंश राहणार नाही, आणि शेवटी तू सुद्धा मरून पडशील, मृत्यू तुला सुद्धा प्राप्त होईल. तू केले वेदाध्ययन, तू वेद वाचलेला माणूस आहे. जैसा रासबावरी वाहिला चंदन, के षड्रसा माझे नेऊन, दरवी जेवी फिरवी जे. अरे स्वतःच्या घरात पाचे पकवानाचं अन्न आहे, षड्रस अन्न आहे, आणि लोकांच्या घरी काय म्हणून ताट मागत भीक मागावी, ताट फिरवावं. तू दशमुखाचे वनचर, तुझ वधावया पारधी रघुवीर, सुवेळा चळी समरधीर, येऊन उभा ठाकला. आणि तुझा बाप म्हणले साक्षात श्रीराम सुवेळा पर्वतावरून थांबले आहेत. अंगद शब्द परम कठीण, अंगद बोलताना कमी बोलत नसे, त्याला घामच फोडायचा आहे शब्द गणेश. हृदयी खोचती तैसे बाण, परम क्रोधे रावण, वाळे नंदना प्रती बोले. आणि रावणाला राग आला, आणि रावण क्रोधानं बोलायला लागला. कुणाला? अंगदाला. काय म्हणतोय पहा. म्हणे रे मरकटा वनचरा. अरे म्हणले मरकटा, तू वानर आहेस, तू नको मला शिको, तो भूभार झाला शी पामरा. अरे ह्या धरतीला म्हणजे तुम्ही भार आहेत. तुझा पिता मारुनी तारा, सुग्रीवाशी दिदली. अरे तुझ्या वडिलाला मारलं वालीनं, आपलं तुझ्या वडिलांना मारलं वालीला. हो, आणि तुझी माता किती दिवस होती, त्या सुग्रीवाची त्या बायको त्याच्याकडे किती दिवस होती. तुझा पिता मारुनी तारा, सुग्रीवाशी दिदली. आणि शेवटी तुझ्या वडिलाला मारून श्रीरामाने तिची बायको त्याला दिली, सुग्रीवाची बायको सुग्रीवाची ताब्यात दिली. पितृ सोडन घेववे तुझ्यानी, तरीही प्राण देई समुद्र जीवनी, अथवा माझे पाठीशी उनी, रिघे वेगी मस्कारे. अरे म्हणले अजून तरी शहाणा हो. अरे शतमूर्खा, अजून तरी शाळा हो बोलले. ह्या सगळ्या गोष्टी सोड आणि रामाला शरणी माझ्याबरोबर चल. वधूनी सुग्रीव रघुनंदन, तुझे किष्किंधेचे राज्य देईन, तुझी माता व्यभिचारिण, सुग्रीवाशी तिने वारिले. सुग्रीवाने रघुवीर, तुझे मुख्य शत्रू साचार, अंगद म्हणे शक्र कुमर, रामबाणे मुक्त झाला. अरे म्हणले तुझा वडील तुझे आहे, अरे ज्यानं कोंडून ठेवले, तुझ्या स्वतः सुग्रीवाची बायको पळवली, तिला भोगली, आणि शेवटी तू त्याची बाजू धरतो सुग्रीवाची. अहो म्हणले ते रामाचे महान भक्त आहेत, ते चांगले आहेत. जे घडायचं होतं कर्मामध्ये ते घडलं त्यांच्या. माझे वडील सुद्धा महापुण्यानं होते, पण चुकीला पात्र असणारा हा पृथ्वीचा राजा हा भगवंत ठेवत नसतो. राघव प्रसादे करुणे, वाळी अक्षय सायुज्य सदने. बघा
त्याच्यानं काही पाप घडलं ठराविक, पण शेवटी रामाच्या बाणानं मृत्यू प्राप्त झाल्यामुळं त्याला मोक्ष प्राप्त झाला. दशमुखा तुझ एक क्षणी शिक्षा करीन पाहे पा. मी तुझा एकटा तुला आता लगेच मारू शकतो, हां तुला मी सुद्धा मारू शकतो, पण काय झालं, दशमुखे तुझे टाकीन फोडून, 10च्या 10 तुझी थोबड मी फोडून टाकीन. तुझा पुरुषार्थ त्रिभुवनी सर्व जाणतो पवित्रा. तू पराक्रम आहेस पण दुराचारी आहेस ना. तुझे सगळे पराक्रम जर कथा जर बघितली तर सगळी वाईटच कथा आहे ती. सहस्त्रार्जुनाचे बंदी जाऊन पडला होतास तू कित्येक दिन. अरे म्हणले सहस्रार्जुनानं तुला बांधून नेलं होतं आणि किती दिवस त्याच्या घरी लागा तो झाडू मारत होतास रे, कामं करत होतास. तू आजी ते वदन दाखवितान लाजशी. आणि म्हणतो मी दशवदनी आहे, 10 शिरे आहेत, मी मोठा आहे, बलवान आहे, ज्ञान. कसं रे तू ज्ञानी. मग बळीचे गृहा जाऊन देखा बंदी पडलास तू मशका. तेथे तुझ दासी झेलती कीटका, कक्षेशी दाटती घडी घडी. एवढं तुला इतके वर्ष मी सांगतोय समजून तू ऐकत नास. अरे म्हणले मशका उंदरा, माझ्या बापा तुला काकेत मारून नेला आणि तिथं गेल्यानंतर म्हटला माझ्या वडिलांच्या दाशी तुला चेन्नवसरा इकडे फेकायच्या तिकडे फेकायच्या. तुझा बॉल तिने केला होता, असा तू आणि मोठ्या वल्गना करतो. ऐसा पुरुषार्थी तू देख न लाजशी दाखविता मुख, तुझे छेदावया 10 मस्तक रघुवीर सिद्ध झालासे. अरे मी जास्तवरच पुरं आहे, नाही तर तुझं 10 शिर कापायला प्रभू तयारच आहेत. ऐशा ऐकोने दशकंधर तुझ्या पंक्तीने चावी अधर. आणि राग आला कुणाला, रावणाला, आणि दाटफोड खायला लागला. मग सवेग ओढिले शस्त्र विद्युत प्रायते काळे, सेवकाशी म्हणे दशकंठ. आणि दशकंठ रावण हा सेवकांना काय म्हणतो, सेवकाशी म्हणे दशकंठ धरा रे वेगी मरकट, तो चौघे राक्षस बळकट धावनिया धरिते झाले. धरा म्हणले त्याला, त्या मरकटाला धरा तुम्ही दाबडतो. अंगद दंडी दृढ धरिला वाळे पुत्रे देखोनी ते वेळा, अद्भुत पराक्रम प्रकट केला क्षण मात्र न लागता. धरामध्ये नंतर काय मोठमोठे ते वीर होतेच, पण हा वाळेपुत्र बलवान होता, हा रामाचा महान भक्त होता. कृतांत किंकाळी समान हा केसरसे गाजवी गगन, रावणाचे हृदय पूर्ण पुच्छ घाय दिदला. आणि रावण बोलण्याच्या भानगडीमध्ये आहे, तो बोलतोय रावण, पण ह्यानं शब्दाला सांगितलं हे सगळ्या हा त्याच्या कानाखाली एक शब्दाचा तडाखा, ते शेपड वाटला बारा आणि जाऊन कानामध्ये ह्या बी गालात चपातप शब्दाचं फटकं बसायला लागलं. आणि मग काय झालं, रावण मस्तकींचा मुकुट ते जाळ, पदांगुष्ठे उडविला तत्काळ, ऊर्ध्व उडाला सबळ मंडप मस्तकी बैसला. शेवटी शेपटान तडाखा दिल्याबरोबर मुकुट खाली पडला. आणि तो मुकुट लगेच अंगदाने फेकला वरती. 14 गावे जो विस्तीर्ण प्रवेश उना चंड किरण, तो घेऊन वाळी नंदन गेला क्षण लागता. आणि तो मुकुट घेऊन गेला कोण, अंगद. त्यांचे अंतराळी गेले प्राण, लोमती प्रेते होऊन वाळे नंदन जातसे. नुसता मुकुट घेऊन नाही निघाला, कमीत कमी 1000 लोक राक्षसांना संग घेऊन निघाला उचलून आणि आकाशामध्ये फेकून दिली. आणि फक्त मुकुटच बरोबर घेऊन गेला. करी जनक जामात अंगद उतरला अकस्मात, कपिनाथ हर्षले. आणि अंगद हा परत आला हे पाहून सर्वांना आनंद झाला. दंडीची प्रेते सोडवून मंडप तेव्हा ठेविला धरणी, त्रिभुवनपतीचे चरणी मस्तकांगद ठेविली. कुठं, श्रीरामाच्या चरणावर हात ठेवली. प्रीतीने उणी मिलिंद शेवी पद्मकोशींचा सुगंध, तैसाच वीर अंगद
रघुवीर पदाब्जी मिनला. आणि ज्याप्रमाणे आपल्या वडिलाचं दर्शन घ्यावं त्याप्रमाणे हा रघुवीर राजाच्या चरणावर लोटला. मग तो जगदानंद कंद लिंगी हृदयी प्रेमे अगंध. सकळ कपीशी आनंद वाळे पुत्राशी भेटता. आणि मग सगळ्यांनी त्या अंगदाला मिठ्या मारायला सुरुवात केली, आलिंगन द्यायला सुरुवात केली. आणि प्रभू रामाने सुद्धा त्याला आलिंगन दिलं. रावणाचा मुकुट ते वेळा अंगदे रामा पुढे ठेवला. नांदेला मुकुट रावणाचा रामा पुढे ठेवला. तो बिभीषणाचे मस्तकी घातला. दशरथात्मजे त्यावेळी रामाने उचलला आणि बिभीषणाच्या डोक्यात घातला, मस्तकावरती ठेवला. अंगदास म्हणे रघुनंदन मंडप येथे आणला उचलून. म्हणजे मंडपच आणला तो उचलून. लंकेतला रावणाचा आखा ते मंडपच, आणि हजारो राक्षस आखात भिरकावून दिले, पण मंडप आणि ते मोर तिथं सोडला नाही, ते जागेपर्यंत आणलं. मंडप येथे आणला उचलून पुढे कोठे बैसले बिभीषण सिंहासन घालून या. आणि मग सिंहासनावर त्यांना बसवलं. बिभीषण ऐसे वाळे सुते ऐकोनी मंडप उचलला ते क्षणी. शेष मस्तकी धरे यवने तैसा घेऊनी जातसे. आणि शेषानं जरी डोक्यावर पृथ्वी घेतली का तसं ते मंडप त्या राक्षसा सकट सगळ्या सकट आणि त्या मुकुट सकट घेऊन आले ते ना, ते एवढी मोठी ताकद. प्रभू रामचंद्र महाराज की जय, सीता माता की जय.